हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर गीतासार या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भगवद्गीतेचा आढावा हा आपण असाच सुरुवात ठेवूया. सर्वप्रथम अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद जे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत आणि ज्यांच्या शिकवणीवर ही संपूर्ण भगवद्गीता ऍज इट इज चा अभ्यास आपण करतोय, तर त्यांचे आशीर्वाद आपण घेऊयात. आणि काल आपण म्हणजे काल नव्हे सॉरी परवा चौथा अध्याय आपण मध्यामध्ये, तर तिथून आपण सुरुवात करायची आज तिथनं प्रयास करूयात. तर मुख्य करून ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजेच ज्ञानाद्वारे आपले कर्म आणि वैराग्य ह्यांची चांगली सांगड घालून आपण पुढे कसं जावं, तर असे हे दिव्य ज्ञान असलेलं भगवद्गीतेचा चौथा अध्याय ह्याचा आपण अभ्यास करत होतो. तर सुरुवातीलाच मी तुकाराम महाराजांच्या त्याच्यानंतर आपण 5व्या अध्यायात गेलो. कर्म आणि संन्यास म्हणजेच कर्मामध्ये न गुरफटता आणि तरीही म्हणजेच कर्माच्या परिणामामध्ये न गुरफटता या जगाच्या वेगवेगळ्या ज्या विषय वस्तू आहेत भोगाच्या, त्यात न गुरफटता सुद्धा आम्ही कर्म कसं करत राहावं, असं कृष्ण भावना भावित कर्म ह्याची चर्चा आपण 5व्या अध्यायात केली. तर सुरुवात आपण थोडीशी एक सुंदर तुकाराम महाराजांचा अभंग आहे त्याच्या श्रवणाने करूयात. तुकाराम महाराज म्हणतात, वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जिती जाणा त्या निश्चिती देव नाही. काहीसा याच अर्थाचा अभंग आहे. ज्याची वृत्ती किंवा लालसा अशी आहे की फक्त भूमी राज्य आणि द्रव्य ह्यांचं उपार्जन करावं, त्या ठिकाणी आपण नक्कीच जाणलं पाहिजे, निश्चितपणे जाणावं, त्या ठिकाणी देव नाही, भक्तीचा लवलेश नाही. आणि हे सांगण्यासाठी ते काही उदाहरणं पण देतात, अनालॉजीज. जसं भाडेकरी वाहे पाठीवरी भार अंतरीचे सार लाभ नाही. म्हणजेच एखादा हमाल भलेही तो रत्न माणकं उचलून नेत असेल, मोठेच्या मोठी गोणी, पण त्या रत्नांच्या माणकाचा जसा त्याला उपयोग होत नाही, त्याच प्रकारे आपण बाह्य दृष्टीने कितीही भक्त म्हणून स्वतःला संबोधत असू, तिलक लावून कंठीमाळा घालून, पण आपले जर विचार आपण विषय वस्तूमध्येच गुरफटून ठेवत असू, तर त्याचं सार आपल्याला लाभत नाही. त्याचप्रमाणे देवपूजेवरी ठेवूनिया मन पाषाणा पाषाण पूजी लाभे. हे कसं आहे, म्हणजे जो व्यक्ती सकाम कर्म म्हणजे कर्मामधनं फळाची इच्छा ठेवून कर्म करतो, असा व्यक्ती त्यांनी कसं उदाहरण दिलंय, जो व्यक्ती पाषाण हृदय आहे आणि भगवंताला सुद्धा पाषाण समजूनच भक्ती करतोय, म्हणजे त्या भक्तीला काहीच अर्थ नाही. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे फळ चिंतिती आदर लागव हे चार शिंदळीचे. म्हणजेच काय, असा पाखंडी जो बाह्य दृष्टीने स्वतःला साधू म्हणवतो, पण आतून मात्र पूजा लाभ प्रतिष्ठा ह्याचाच विचार करत असतो, तो कसा आहे हे तुकाराम महाराज म्हणतात बरं का, मी नव्हे. एखाद्या वेश्येच्या प्रेमासारखं ढोंगी आहे. म्हणून आपण अशा पद्धतीने खरोखर जी जेन्युन, ज्याला भक्तिभाव म्हणतो, अनासक्त भाव आणि पाखंड ह्याच्यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. आणि काल आपण याच पद्धतीने चांगल्या म्हणजे परवा भरपूर काही संकल्पना भगवंतांनी ज्या मांडल्या आहेत, 3 प्रकारचे कर्ता, आणि त्या कार्मिक अकाउंटला समजून जो आध्यात्मिक दृष्टिकोन आपला निर्माण होतो, तर त्याबद्दल आपण भरपूर चर्चा केली. वर्णाश्रम म्हणजे काय, कशा पद्धतीने भगवंतांनी संरचना केली आहे, आणि खास करून हे मी करता नाही किंवा मी भोगताही नाही, हे जेव्हा आपल्याला समजून उमजून येतं, तेव्हा मात्र आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातनं जगाकडे बघू शकतो. आणि म्हणूनच अशा पद्धतीने पूर्ण शांततेचं सूत्र आपण समजून घेतलं या सुंदर अध्यायामधनं. आणि हे जे कन्सेप्ट आहेत की स्टे इन द वर्ल्ड, 3 डुअर्स, इक्वल विजन आणि पीस, हा अक्रॉनिम आहे ह्याच्यात. म्हणजेच या जगात राहा आणि तरीही तुम्ही बांधील होऊ नये. तर अर्जुनाचा जो गोंधळ सारखा होत होता की कर्म करावं का वैराग्य निवडावं, त्यात मात्र आपण दोघांमधला फरक बघितला
आता मी पुन्हा ह्याच्यात जाणार नाही, अगदी थोडक्यात आपण थोडासा समरी करतोय. आणि अर्जुन विचार करतोय की कर्मयोग चांगला आहे, पण वागायचं कसं. तर या पद्धतीत भगवंतांनी बरेच उपाय सांगितले लगेच, आणि करून 3 उपाय सांगितले. पहिला उपाय, मन आणि इंद्रिये ह्यांना नियंत्रणात ठेवणे. दुसरा उपाय, कुठल्याही आसक्तीशिवाय कृती करणे, फळाची इच्छा न करता. बरोबर ना. आणि केवळ शुद्धीकरणाच्या उद्देशानेच शरीर, मन आणि इंद्रियांचं कार्य करत राहणे. तर अशा प्रकारे 3 उपाय सांगितले आणि त्यांचे परिणाम सुद्धा सांगितले. काय होते परिणाम? जो व्यक्ती अशा प्रकारे आपलं जीवन जगतो, त्याला कर्म करताना पापी कृत्यामुळे त्या कर्त्यावर कसलाही परिणाम होत नाही. म्हणजे सत्कृत दर्शनी जे पाप वाटतं, आता अर्जुनाचं उदाहरण घ्याल, आपण घेतलं होतं की तो तसं बघायला गेलं तर बाह्य दृष्टीने तो एका प्रकारे सगळ्या शत्रू पक्षाची हत्या करतोय, पण ते भगवंतांच्या आदेशानुसार, अधर्मावर विजय मिळवण्यासाठी. आणि म्हणून सत्कृत दर्शनी जरी त्या हत्या असल्या, पापकर्म असलं, तरी त्या कर्त्यावर म्हणजे अर्जुनावर कुठलाच परिणाम. आता ही झाली गोष्ट अर्जुनाची. तुम्ही म्हणाल तुमच्या आमच्यासारखे कुठे पाप करतो हो. आता एक उदाहरण घेऊ, माझंच उदाहरण घेऊ. मी एका इंजिन बनवण्याच्या, कमिन्स नावाची कंपनी आहे, त्याच्यात क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये माझी सेवा आहे. तर मी असा विचार करू शकतो की मी तसं बघायला गेलं तर असं पापकृत्य तर काही करत नाही सत्कृत दर्शनी. म्हणजे मांसाहार न करणे, जुगार न खेळणे, हे सगळी जी पाप कर्म आपण बघितली त्याच्यापासून 4 हात लांब राहतो. माझं सकाळी ऑफिसमध्ये जायचं, काय सेवा असेल ती करायची, कामं करायची, संध्याकाळी परत यायचं, आणि आपला उदरनिर्वाहासाठी ज्या काही नेहमीच्या गोष्टी आहेत त्या आपण करतो. मग ह्याच्यात कर्मामुळे भगवंत असं का म्हणतात की पापी कृत्यामुळे त्या कर्त्यावर परिणाम होत नाही? इज इट रिलेव्हंट फॉर मी? हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांना येऊ शकतो. तर ह्याच्या उत्तरादाखल मी तुम्हाला तेच उदाहरण परत सांगेन. जसं उदाहरणादाखल मी इंजिन बनवण्याच्या कंपनीत काम करतो, आणि सत्कृत दर्शनी ते काही पापी कृत्य नाही. इंजिन बनवणे, गाड्यांसाठी इंजिन बनवणे हे काही असं पापकृत्य नाही. पण मी ज्या प्रॉडक्टमध्ये हातभार लावलाय बनवण्यासाठी, ते इंजिन जनरेटर सेटमध्ये वापरलं गेलं. जो जनरेटर सेट एका कत्तलखान्याच्या इलेक्ट्रिसिटी बॅकअपसाठी वापरला जातो, अशी कल्पना करूया. आता आपण जे प्रॉडक्ट्स विकतो, कंपनी विकते, ते कुठे जातील, कोण कसं वापरतं काही सांगता येत नाही. पण त्या कत्तलखान्यामध्ये ते इंजिन ज्याच्या बनवण्यामध्ये माझा हातभार लागलाय, इकडे जाणते अजाणते का होईना त्या विकर्माचा थोडासा अंश माझ्या वाट्याला नक्कीच येणार. आणि तसं बघायला गेलं तर या जगामध्ये, जसं आम्ही उदाहरण आधी पण आपण सांगितलं होतं, प्रत्येक गोष्ट जेव्हा जेव्हा आपण भगवंतांना सेंटरमध्ये ठेवत नाही, त्यांची आठवण काढत नाही, एक साधी खाण्यासाठी आपण जे खातो ते अन्न, जर आपण भगवंतांना, जे अन्न भगवंतापासून येतं, एका प्रकारे आपण चोरीच करतोय. शेतामधनं जे धान्य आहे, भलेही तुम्ही मार्केटमध्ये जाऊन पैसे देऊन ते विकत घ्या, पण ते आपण बनवतं का? कोणीही मनुष्य अजून बनवू शकला नाही. म्हणून निसर्गाकडून निसर्गदत्त जी देणगी मिळते आपल्याला, ते भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना भोग लावून जेव्हा आपण भक्षण करतो, तेव्हा आपण पापच खातो. म्हणजेच काय, छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा पाप कर्म निगडीत आहेत. आणि म्हणून भगवंत इकडे सांगताय की असा करता, जेव्हा तो आपली कर्म संपूर्णपणे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी आणि ना स्वतःच्या भोगेच्छेसाठी करतो, तेव्हा त्या व्यक्तीवर परिणाम होत नाही. तर हे खूप महत्वाचं आहे. आणि तो सर्वांना प्रिय होतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात. आणि शेवटी या फळांच्या मागे न धावल्यामुळे त्याला अमीप शांती प्राप्त होते. तर अशा प्रकारे हे 3 आपण परिणाम बघितले. मग अर्जुन पुढे विचार करतोय की हे तर छान आहे, मग अशा कृतींपासून मी स्वतः ज्या कर्म केले त्याच्यापासून अनासक्त कसा होऊ शकतो बरं? आणि त्या उत्तरादाखल आपण 3 कर्माची थिअरी बघितली की जर हे आपण सायन्स समजून घेतलं, करता कोण आहे, तर आपल्याला खरोखर म्हणजे अनासक्त होणे म्हणजे काय हे या एक छोट्याशा तक्त्यामधनं आपण समजू शकलो होतो. खरा करता कोण? तर
3 कर्ते, 3 व्यक्ती जबाबदार आहेत. तर कुठल्या? एक जीवात्मा जो स्वतःच्या थोडंसं जे स्वातंत्र्य मिळालंय त्याच्यानुसार इच्छा करतो. परमात्मा जे भगवंतांच्या हृदयात आहेत ते मंजुरी देतात, सँक्शन करतात. कशा प्रकारे? आपल्या कर्मफळाप्रमाणे. प्राप्त कर्म जे आधीचे जे आपण कर्म केलेत किंवा प्रारब्ध आहे त्यानुसार ते आपल्याला सँक्शन देणे न देणे त्याच्यावर अवलंबून असतं. आपल्याला आठवत असेल तर आपण ते कार विकत घेण्याचं उदाहरण बघितलं होतं. तर जेव्हा भौतिक प्रकृती अनुकूल असते तेव्हा जरी त्याचं लोन सँक्शन झालं नाही तरी त्या व्यक्तीला अचानक जे बॉस बोलवतात, बोनस देतात आणि त्याच्यातनं तो कार विकत घेऊ शकतो. म्हणजेच त्याला आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण हा त्रिकोण बघितला, पण तरीही त्रिकोणाचं मूळ आपण बघितलं ते म्हणजे जीवात्मा त्याची जी इच्छा प्रदर्शित करतो त्या इच्छेवर सगळं निर्भर आहे. आणि म्हणूनच राईट डिझायर्स विल गेट यू राईट डायरेक्शन्स. इच्छा जर चुकीच्या असतील तर मात्र आपण उलट दिशेने प्रवास करू शकतो. म्हणजेच सर्व दुःख आणि सुख यांना भगवंत जबाबदार नसून आपल्या स्वतःच्या इच्छा जबाबदार आहेत. तर अशा प्रकारे आपण बरंच याच्यावर चर्चा केली आणि खास करून इच्छा आपल्या ज्या आहेत त्या शुद्धीकरण करायचं असेल तर एकच मार्ग वैदिक शास्त्रामध्ये दिला आहे, ते म्हणजे भगवंतांच्या नामांचं स्मरण. तर इथे आपण परवा प्रवास थोडासा विराम दिला होता. तर येथून पुढे थोडस आपण जाऊ 5व्या अध्यायामध्ये. अर्जुन विचार करायला लागला, अशी जर गोष्ट असेल, जो माणूस ज्याला दिव्य ज्ञान मिळालंय त्या माणसाची कृती कशी असेल, म्हणजेच अशा प्रकारे जर तो अनासक्तपणे वागत असेल तर त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा. त्या उत्तरादाखल भगवंत एकापेक्षा एक सुंदर श्लोक सांगतायत, कसा तो व्यक्ती आध्यात्मिक दृष्टिकोनातनं प्रत्येक व्यक्तीकडे बघतोय. म्हणजेच कसं, लौकिक अर्थाने बघा की आपल्या ज्या वास्तूमध्ये भगवंत विराजमान आहेत, भगवंतांचे विग्रह आहेत, त्याला आपण काय म्हणतो? मंदिर म्हणतो, बरोबर ना? देऊळ. आणि आता आपण बघतोय की परमात्माच्या रूपाने भगवंत स्वतः, भगवंतांची 3 रूपं आहेत, त्यातलं एक रूप म्हणजे परमात्मा, जे प्रत्येक जीव म्हणजे किडा, मुंगी, माकड, कुत्रा, इन्क्लुडिंग मनुष्य जरी तो वागला असेल तरी मनुष्य, प्रत्येकाच्या हृदयात भगवंत स्थित आहेत. तर ज्या वास्तूमध्ये भगवंत स्थित आहे ते एका मंदिराप्रमाणेच झालं. आणि म्हणूनच असा व्यक्ती जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो प्रत्येक जीवाला अगदी आदरपूर्वक बघतो आणि नमस्कार करतो. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव शपाकेच पंडिता समदर्शिना. जो व्यक्ती विनम्र, विद्या विनय संपन्न साधू व्यक्ती, तो जे दिव्य ज्ञान मिळालंय त्याच्या आधारे तो ब्राह्मण, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ ह्यांच्यामध्ये भेदभाव करत नाही आणि सगळ्यांना समान दृष्टीने बघतो. आता तुम्ही कदाचित विचार करत असाल, प्रत्येक पुरुषाला आम्ही प्रभूजी का म्हणतो आणि प्रत्येक माताजी का म्हणतो? एक आदर आहे. कारण ते जरी एक प्रत्येक जण आपण आपापला रोल आहे, वयाने मोठे छोटे असतील, बुद्धीने मोठे छोटे असतील, पण तरीही प्रत्येकाच्या हृदयात भगवंत वास करतात. आणि त्या दृष्टीने आपण भगवंतांचे जे आत्मा आहोत, आपण भगवंतांचे दास आहोत. म्हणूनच प्रत्येक समोरच्या व्यक्तीला प्रभूजी म्हणजे युअर माय मास्टर अशा पद्धतीने आपण आदरयुक्त भावनेने आपण संबोधन करतो. तर अशा प्रकारे पंडिता समदर्शिना ही जी समान दृष्टी आहे, समान दृष्टिकोन आहे, ही खूपच महत्वाची आहे. आणि थोडा जर 2 मिनिटं तुम्ही विचार केलात, जर जगातला प्रत्येक व्यक्ती असा विचार करायला लागला तर हे जे सगळ्या ज्या संकल्पना आहेत जातीपातीच्या किंवा भेदभावाच्या, ह्या सगळ्या एका सेकंदात नष्ट होऊ शकतात आणि खरोखरच्या पद्धतीने बंधुभाव निर्माण करू शकतो. पण आज आपलं दुर्दैव आहे, मनुष्य जातीची लोकसंख्या आहे, साधारण अख्ख्या जगाची लोकसंख्या जर आपण बघितली तर साधारण 7 अब्ज आपण म्हणू शकतो, 7 बिलियन. भारत त्यातले मोर दॅन 1 बिलियन आहेत. पण याच मनुष्य जातीला ज्यांना भगवंतांनी सांगितलंय पुष्प फलम तोयम, म्हणजे साधं पत्र पुष्प करून साध्या शाकाहारी पद्धतीने मनुष्य जेव्हा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करू शकतो,
ह्याच 7 अब्ज लोकांच्या लोकसंख्या असलेल्या पृथ्वी तलावर दरवर्षी 72 अब्ज प्राणी मारले जातात. का? तर जिभेच्या एका थेंबाच्या समाधानासाठी. जिव्हा म्हणजे जिव्हेला प्रसन्न करण्यासाठी आपण मूक जीवांचा बळी घेतो, त्यांचे रक्त पितो, मांस खातो आणि आपल्या लोकसंख्येपेक्षा काही अधिक पट असलेल्या प्राणीमात्रांची हत्या करून त्यात आनंद मानतो. तर ही आजच्या समाजाची सो कॉल्ड आधुनिक समाजाचा विरोधाभास असं आपण म्हणू शकतो. तर म्हणूनच भगवंत गीतेद्वारे आपल्याला हा दिव्य जो मार्ग आहे तो सांगतायत. तर अर्जुन पुढे विचार करतोय, भगवंता तुम्ही सांगितलं तर खरं की इच्छेंना आपण शुद्धीकरण करायला पाहिजे, पण मलाही असं वाटतं, ही इज अग्रिंग टू इट, की अशा प्रकारे भौतिक इच्छांच्या मागे लागणे हे फक्त निरुपयोगी असं नसून ते धोकादायक सुद्धा आहे, असं नव्हे का? तर म्हणजे पुष्टी देतोय भगवंतांच्या विचारांना. तर खरोखरच आहे, भगवंतही सांगतात की येही स्पर्शच्या भोगा दुःख योनव एवते आद्यवंतस्य कौंतेय न तेषु रमते बुधा. अगदी बरोबर म्हणलास अर्जुना, भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून जी दुःख निर्माण होतात त्यात मनुष्य जर बुद्धिमान समजत असेल स्वतःला तर तो भाग घेणार नाही, कारण या जगातल्या प्रत्येक सुखाला आरंभ असतो आणि शेवट सुद्धा असतो. आणि म्हणूनच हे जर समजला बुद्धिमान व्यक्ती तर तो सुख मिळालं म्हणून अति उत्साही होत नाही आणि दुःख मिळाला म्हणून कष्टी होत नाही, तो समभावानेच बघतो. याला आपण इवन इकॉनॉमिक्स मध्ये आपण एक लॉ शिकतो, म्हणजे आत्ताच्या शास्त्रांमध्ये सुद्धा आपण नकळतपणे का होईना हे आपण शिकतोय. त्याच्यात एक लॉ येतो, कदाचित काही लोकांनी इकॉनॉमिक्स शिकलं असेल तर त्याच्यात एक नियम असतो, लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटी किंवा डिमिनिशिंग युटिलिटी. ह्याला सोप्या शब्दात समजायचं म्हणजे मला भूक लागली आहे आणि काहीतरी चविष्ट खायची इच्छा आहे, जाता जाता सुगंध येतो जिलेबीच्या दुकानातनं आणि तो हलवाई जो आहे छान जिलेब्या तळतोय एकानंतर एक आणि बघूनही प्रसन्न वाटतं, सुगंध पण येतोय, भूक पण लागलीये, चला म्हणजे आपल्या मराठीत म्हणतात ना हाणूया, अशा प्रकारे आपण जातो दुकानात आणि जिलेब्यावर जिलेब्या. आता जोपर्यंत क्षुधा तृप्ती होत नाही तोपर्यंत जिलेबा खाऊया अशा व्यक्तीने तो अशा इच्छेने जिलेब्या विकत घ्यायला लागतो. एक जिलेबी खातो, खूप खुश होतो, दुसरी वा 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 खूप छान, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7व्या 8व्या जिलेबी खाताना मात्र थोडासा वेग मंदावतो. 9वी जिलेबी ठीक आहे, समोरचा वाढत चाललाय, खुश आहे, आपला बिझनेस चालू आहे, अजून घ्या अजून घ्या. 10वी जिलेबी, आता मन सांगतंय की बास, पोट तर भरलेलंच आहे, तृप्ती पण झालेली आहे, आता गळ्यापर्यंत आलंय. 11वी जिलेबी, मला वाटतं नको नको, इनफ इनफ. 12, 13, 14, बास, आता मात्र मी एक कण सुद्धा खाऊ शकत नाही, जर मी खाल्लं तर पुढे होणार आहे. तर विचार असा आहे, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच, जिलेबी जी इंद्रिय भोगाची वस्तू आहे ती तशीच आहे. ती आता आधी गोड होती, नंतर कमी गोड झाली, असं आहे का? नाही. रंग, रूप, वास तसाच आहे. म्हणजेच त्या जिलेबीने आपल्याला समाधानी करण्याची जी त्या जिलेबीमध्ये शक्ती आहे ती तेवढीच आहे. इट इज नॉट डिमिनिशिंग. पण जसं जसं मी त्याचा भोग करतोय तशी तशी माझी ती आनंद घेण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा कमी कमी होत चालली. आता 15व्या जिलेबी नंतर जितकी मी जिलेबी खाईन त्या जिलेब्या माझ्या सुखाचं नाही पण दुःखाचं कारण होणार. म्हणजेच काय, इंद्रिय भोगाची वस्तू आपल्याला चिरंतन आनंद देऊ शकत नाही, कुठलीच नाही. एक छोटं उदाहरण मी तुम्हाला दिलं. असंच एक उदाहरण, रिअल लाईफ स्टोरी. आमच्या मंदिरात काही वर्षापूर्वी एक घटना घडली होती. एक जर्मनीवरनं एक वेलविशर आले होते. पहिल्यांदा त्यांना म्हणजे इंडियामध्ये फिरत होते, सगळे देवळांना भेटी देत होते, आमच्या इस्कॉन मंदिरात चालले, गेस्ट हाऊस मध्ये राहिले, सगळं आवडलं. आणि गेस्ट हाऊस मध्ये माहितीये इस्कॉनच्या मंदिरात त्यांना महाप्रसाद आणून देतात. तर कोणी एकाने त्यांना महाप्रसाद म्हणून अननसाचा हलवा, जो मंदिरामध्ये प्रसिद्ध आहे, तो आणून दिला. जगामध्ये म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये कदाचित त्यांनी पहिल्यांदा खाल्ला असेल, तर जर्मनीमध्ये असं सुख नाही. तर जसं त्यांनी पहिला घास खाल्ला
ते म्हणतात ना, अगदी परमानंद झाला त्यांना. 2 मिनिटात त्यांनी ती वाटी संपवली आणि विचारणा करायला लागले की हा अद्भुत जो तुम्ही मला दिलाय आयटम, तो कुठे बरं मिळेल. ते म्हणले गोविंदा स्टॉल मध्ये महाप्रसाद विकत असतील, तिकडे तुम्ही जाऊ शकता, वितरण करत असतील. गेला, म्हणला मला हे जे जे काही पदार्थ आहे, ज्याला तुम्ही जे काही म्हणता, अननसाचा हलवा वगैरे, उच्चार करू शकत नव्हता, मला कमीत कमी 1 बादलीभर पाहिजे, 1 बकेट. आता विचार करा, तो समोरचा माणूस विचार करायला लागला की बिचारा प्रसाद वितरण करायची इच्छा करतोय, चांगली इच्छा आहे, याला द्यावं. त्याचाही बिझनेस झाला, पैसे दिले, प्रसाद घेऊन आला. हा पठ्ठ्या जाऊन ती बकेट घेऊन आपल्या रूम मध्ये गेला आणि चमचा वाटी घेऊन एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक इतका तो रममाण झाला की ती अख्खी बादली जी आहे ती कधी संपली त्याला कळलं नाही. आता गोष्ट इकडे संपत नाही बरं का. आपल्याला वाटेल वा किती सुखी झाला, आनंदी झाला, पण मध्यरात्री त्या गेस्ट हाऊसच्या मॅनेजरला फोन आला. एक पुसटच्या आवाजात तो फोनवरचा जो व्यक्ती होता तो म्हणत होता, वाचवा वाचवा, मला कसंही करून वाचवा, मी रूम नंबर या मध्ये आहे, मला वाचवा. एवढाच फोन, आणि फोन कट. पळत जातो तर हा जर्मन व्यक्ती पोट फुगलेला आहे, जमिनीवर पालथा पडलेला आहे आणि ऑलमोस्ट बेशुद्ध पडलेला आहे. सत्य घटना आहे बरं का. आणि मग ऑफकोर्स त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की या व्यक्तीचा, त्यांनी जो एक्सरे वगैरे बघितला, सोनोग्राफी केली, म्हणले की जोपर्यंत याचं पोट चिरून आपण तो जो काही पदार्थ गेला याच्या पोटात, सुंदर अननसाचा हलवा जो त्याला तृप्ती देत होता, तो जोपर्यंत उपसत नाही, काढत नाही, तोपर्यंत या व्यक्तीला शुद्धीवर आणणं शक्य नाही. तात्पर्य हेच सांगायचं, ऑफकोर्स तो व्यक्ती वाचला वगैरे, ती गोष्टी झाली, पण थोड्याफार फरकाने जेव्हा आपण असीमित भोग करायला जातो, तुमची आणि आमची गोष्ट फार काही वेगळी नाही, हे आपण नक्कीच समजू शकतो. आता मी हात वर करायला सांगणार नाही, कोणाच्या आयुष्यात असे प्रसंग आलेत, पण विचार करण्यासाठी गोष्ट नक्कीच आहे. आणि म्हणूनच अर्जुन पुढे विचार करतोय, तर अशा गोष्टीमध्ये खरी शांती कशी मिळवायची. आणि खरी शांती म्हणजे शांततेचं सूत्र जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर भगवंतांनी हा सुंदर श्लोक शेवटच्या भागामध्ये सांगितलंय. भोक्तारम यज्ञ तपसम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांतीर बृच्छती. जर एक मनुष्य संपूर्णपणे समजू शकला हे तथ्य की काय, मी म्हणजे भगवंत, सर्व प्रकारचे यज्ञ आपण बघितले होते मागच्या भागामध्ये, आणि तपस्या, सगळ्या प्रकारच्या तपस्या यांचा भोक्ता कोण आहे, तो मी आहे, भगवंत आहेत. सर्व तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक, देवी देवता यांचा परमेश्वर मी आहे, आणि सगळ्या जीवांचा हितकर्ता सुद्धा मीच आहे. आणि म्हणूनच सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा जो मी, हे ज्ञान जो संपूर्णपणे जाणून घेईल, तो नक्कीच या सांसारिक, फक्त जाणून घेणं म्हणजे थिअरटिकल नव्हे, जाणून उमजून त्या मार्गाने मार्गक्रमण करेल, तो नक्कीच सगळ्या प्रकारच्या सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करू शकतो. आपण मागच्या सत्रामध्ये कोणी प्रश्न विचारला होता आणि आपण उत्तरादाखल एक उदाहरण दिलं होतं ना, की ट्रेनमध्ये जेव्हा आपण एखादी बोगी, आपल्याला रिझर्वेशन मिळतं, त्या रिझर्व्ड बोगीचा विचार आपण किती काळ करतो, फार तर फार ते स्टेशनवर उतरून जाईपर्यंत. ज्या सीटला आपण ते 12-14 तास अगदी चांगल्या प्रकारे जपतो, साफसूफ करतो, कोणी दुसरा आला तर नाक मुरडतो, कपाळावर आठ्या येतात, ही माझी सीट आहे, तुम्ही इकडे हटा वगैरे वगैरे. ती माझी सीट काही काळाने दुसऱ्याची झालेली असते आणि त्याचा आपण विचार करतच नाही. हे जीवन सुद्धा क्षणभंगूर ज्याला म्हणतात ते तसंच आहे. भलेही आपल्यासाठी ते 60 वर्ष 70 वर्ष असेल, पण आत्म्याचा जो प्रवास आहे अनादीपासून अंतापर्यंत, ज्याला अंतच नाहीये, त्या कंपॅरिझन मध्ये, त्या दृष्टिकोनातनं ही जी 60 70 80 90 100 वर्ष आपण जे जगतो, तो एका क्षणासारखा आहे. कमल दल जल जीवन तलमल. आणि म्हणूनच हा जो दृष्टिकोन आहे, जो संपूर्णपणे समजून घेऊ शकतो, तो या जगात खऱ्या शांतीचा प्राप्तकर्ता होऊ शकतो. हेच भगवंत इकडे या 5व्या अध्यायाच्या अंती सांगतायत. तर येथून पुढे आपण आपला प्रवास पुढे ठेवूया.
या 5व्या अध्यायामध्ये आपण हे 4 कन्सेप्ट बघितले, 4 अक्रॉनिम्स जे आपण बघितले. या जगात राहून कार्य करणे, 3 कर्ते जर आपण समजून घेतलं तर कर्माचा त्रिकोण जर समजलो तर आपल्याला अलिप्त राहून कर्म करायला अजून प्रेरणा मिळते. आणि असा व्यक्ती जो संपूर्णपणे अनासक्त असो, तो प्रत्येक दृष्टिकोनात, प्रत्येक प्रसंगाला, जीवनात येणाऱ्या प्रत्येक चॅलेंजला आणि प्रत्येक व्यक्तीला समान दृष्टिकोनातनच बघतो आणि अंतिम शांतीला प्राप्त करू शकतो. तर येथे आपण इकडे छोटासा विराम घेऊया. 7:27 झालेले आहेत ह्याच्यात. तर आपण जर लक्षपूर्वक ऐकलं असेल, सुरुवातीला या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी 3 गोष्टी सांगितल्या होत्या, बरोबर ना? की ज्ञान संन्यास योग जर आपण अवलंबला तर कुठल्या 3 गोष्टी आपल्याला मिळतील. तर त्यामध्ये पहिली गोष्ट काय होती, कोणी जर आठवत असेल? इज माय स्क्रीन विजिबल? येस. पहिली गोष्ट जी होती ती मन आणि इंद्रियांना नियंत्रणात ठेवणे. आणि नंतरच्या गोष्टी आपण नक्कीच डिस्कस केल्या. तर अर्जुन मात्र तिकडेच अडकलेला आहे. अर्जुनाने सगळं ऐकलं, तो विचार करतोय की आसक्तीशिवाय कृती करणे एक वेळ शक्य आहे, फळाची अपेक्षा करू नका भगवंत म्हणतायत. हेही कदाचित शक्य आहे, कारण थिअरॉटिकली का होईना आपण समजलोय की मी आत्मा आहे, मी हा शरीर नाही, वगैरे वगैरे. फायदे पण कळले, अंतिम शांतता पण कशी मिळेल जीवनामध्ये तेही कळलं. आणि शुद्धीकरणासाठी आपण त्या उद्देशाने कार्य करावं हेही समजून उमजून गेलो. पण भगवंता, जे पहिलं जे तुम्ही सांगितलं, मन आणि इंद्रियांना नियंत्रणात ठेवणे, हे मात्र मला काही जमताना दिसत नाही. अशा प्रकारे अर्जुन पुन्हा एकदा ते प्रश्न पुढे करतात. खास करून मनाला नियंत्रणात ठेवणे. आणि काल का परवा हाच प्रश्न कोणीतरी विचारला होता की बाकी सगळं करणं शक्य आहे, हो, पण मन आणि इंद्रिय ह्यांना कसं नियंत्रणात ठेवू? कारण मन जे आहे ते एका माकडाप्रमाणे सारखं, म्हणजे आता आपण भगवद्गीतेच्या क्लासमध्ये बसलोय, पण मन जे आहे इतकं तीक्ष्ण आणि वेगवान आहे आणि इतकं शक्तिशाली आहे की पुढच्या 10 मिनिटात बिना तिकीट, बिना पासपोर्ट, बिना व्हिसा तुम्ही अख्ख्या जगाचं भ्रमण करून परत याच सीटवर येऊ शकता. इतका जर शक्तिशाली जे मन आहे, त्याला नियंत्रणात भगवंत का म्हणतायत नियंत्रणात ठेवा, आणि कसे ठेवावे? हा एक मोठा प्रश्न अर्जुनाच्या मनात येतो. आणि खरोखर आहे, बरोबर आहे ना? कारण एखादं माकड जे एका झाडावरनं दुसऱ्या झाडावर नुसतं उड्या मारत असतं, फक्त इच्छा प्रदर्शित करतं, हे पाहिजे, ते पाहिजे, ते फळ खायचंय, हे फळ खायचंय. आणि असं माकड जर मध्यधुंद झालं, वेदामध्ये एनॉलॉजी दिली आहे की आपली जी स्थिती आहे, खास करून आधुनिक जीवनामध्ये जो व्यक्ती वैदिक दृष्टिकोनातनं काहीही विचार न करता आपली जीवनशैली फक्त खाओ पिओ मजा करो टाईप मध्ये जगतोय, तो एका फक्त माकडाप्रमाणे नव्हे, पण मध्यधुंद झालेला माकड, अशी त्याची परिस्थिती आहे. आणि तो फक्त स्वतःच्या अहंकारामध्ये, आवेशामध्ये, क्रोधामध्ये हे जीवन जे आहे संपूर्णपणे, खरं तर दुःख आहे, पण सुख मिळेल अशा अपेक्षेने पुढे जात असतो. तर मी करता आणि मी भोगता असं जेव्हा मन सारखं आपल्याला सांगतं, तर ह्या मनाला नियंत्रण कसं ठेवायचं? तर इकडेच या 6व्या अध्यायाची सुरुवात होते. उत्तरादाखल भगवंत आता त्यांना एक सोल्युशन देत आहेत. म्हणजे आपण पुढे जाऊन बघू, बऱ्याच प्रकारचे योग भगवद्गीतेत सांगितलेले आहेत आणि आपण ऐकले सुद्धा आहेत आता, नाही का? कर्मयोग जो 3ऱ्या अध्यायात बघितला, आणि त्याच्यानंतर आता आपण हा ध्यान योग, आधी ज्ञान योग, आणि नंतर आपण भक्ती योग. तर अशा प्रकारचे बरेच सोल्युशन भगवंत सांगतायत. तर या अध्यायामध्ये, खास करून 6व्या अध्यायामध्ये ध्यान योग, म्हणजे वरकरणी ध्यान योग म्हटलं की आपल्याला हठयोग सुचतो किंवा प्राणायाम आणि योगासनं सुचतात. हे लौकिक दृष्टी आहे, पण खरं बघता जेव्हा भगवंत पुढे सांगतील की ध्यानयोग जो आहे तो फक्त प्राणायाम आणि आसनं नव्हे, तर संपूर्ण ही जी प्रोसेस आहे, यम नियम, आसन, प्रत्याहार, मग प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी,
अशी संपूर्ण शिडी जोपर्यंत एक योगी पूर्ण कव्हर करत नाही तो ध्यान योगी म्हणू शकत नाही. तर उत्तरादाखल ऍज अ सोल्युशन मनावर नियंत्रण कसे ठेवणे ह्याच्या उत्तरादाखल भगवंत आता आपल्याला ध्यानयोग समजवणार आहेत. पण तुम्हाला एक गंमत सांगू इच्छितो, म्हणजे आपण त्या अध्यायामध्ये जाणारच आहोत, पण तरीही फलश्रुती ध्यानयोगाची अशी आहे की भगवंत शेवटी सांगतायत की हे अर्जुना, मी तुला हा ध्यानयोग का समजवतोय एकाच गोष्टीसाठी, की हे सोल्युशन तुझ्यासाठी नाही, म्हणजे तुझ्यासारख्या मनुष्यासाठी नाही, आपल्यासारख्या मनुष्य प्राण्यासाठी शक्य नाही. हे काही जीव जे खरोखरच त्या पद्धतीने क्वालिफाईड आहेत फक्त त्यांना शक्य आहे, पण राहणाऱ्या सांसारिक व्यक्तीसाठी हा ध्यानयोग नाही. ही गंमत म्हणजे भगवंत स्वतःच कन्क्लूड करतायत. पण तरीही जस्ट टू मेक शुअर दॅट वी अंडरस्टँड थिअरी, आणि कधी कधी आपल्याला हे खूप आकर्षण होतं की ध्यानयोग करावा आणि त्याद्वारे भगवंतांना प्राप्त करून घ्यावे, म्हणून आपण हा ध्यानयोग थोडक्यात समजून घेऊया. तर ह्याचे काही अक्रॉनिम्स काही चांगले आहेत. जरी ध्यानयोग कठीण असला तरी अक्रॉनिम इझी आहे. ई फॉर एनिमी, शत्रू. मन हे शत्रू आहे का मित्र, पहिला चर्चेचा विषय. दुसऱ्या ह्याच्यात 10 ते 36 श्लोक, टोटल 47 श्लोक आहेत, आणि 10 ते 36 भागामध्ये भगवंत अष्टांग योग संपूर्ण समजवतात, कशा पद्धतीने अष्टांग योग करावा एखाद्या व्यक्तीने, आणि मग त्यातून मिळणारं अपयश आणि यश ह्याची चर्चा होते, आणि शेवटी योगी कसा वागतो ह्याच्याबद्दल भगवंत चर्चा करणार आहेत. सो पहिला प्रश्न, मन जे आहे हा शत्रू आहे का मित्र आहे, हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा पडतो. कधी कधी मन अशा गोष्टींकडे आपल्याला खेचून घेतं, जसं अर्जुनाने पण म्हटलं होतं की मला इच्छा नाहीये, म्हणजे वाटतंय की नको करावं, कळतंय मला, पण तरीही मी असा त्याच्या पद्धतीने असा ओढला जातो की माझं काही नियंत्रणच नाही. आणि म्हणूनच, आणि आपल्याला आणि सगळ्यांनाच हा अनुभव नक्कीच आला असेल, जेव्हा जेव्हा एखाद्या आपल्या जीवनामध्ये अशी परीक्षेची घडी येते तेव्हा आतून एक आवाज येतो, अंतरात्म्याचा आवाज म्हणतो. तो आवाज सांगतोय की नको करूस नको करूस, पण आपण नाही, मी करणारच, बघू एकदा रिस्क घेऊन बघूया कसं करायचं, आणि मग त्याच्यात फसतो. तर नेहमीच दैवी आणि आसुरी ह्या दोन विचारामध्ये आपण बऱ्याच वेळेला अडकू शकतो. आणि म्हणूनच भगवंत सुद्धा म्हणतायत, उद्धरेदात्म मनात्मानम नात्मा नम वसादयेत आत्मेय ह्यात्मनो बंधुरा आत्मेव रिपुरात्मनः. मनुष्याने आपल्या मनाद्वारे स्वतःची अधोगती न होऊ देता स्वतःचा उद्धार केला पाहिजे. म्हणूनच भगवंतही सांगतात, म्हटलं तर मित्र आणि म्हटलं तर शत्रू. हे कसं, हे थोडं पुढे समजवणार आहेत. तर त्या उत्तरादाखल भगवंत म्हणतायत की ज्या व्यक्तीने मनाला जिंकलं आहे त्यांच्यासाठी तेच मन सर्वोत्तम मित्र म्हणता येईल, आणि जो व्यक्ती मात्र ते करण्यामध्ये अपयशी झाला आहे तेच मन त्याचा शत्रू व्हायला कमी करणार नाही. थोडक्यात एक उदाहरण घेऊ, जे उदाहरण आपण नेहमी सायकोलॉजीच्या क्लासमध्ये किंवा मोटिवेशनल स्पीच मध्ये ऐकत असतो, है ना. समोर एक ग्लास आहे अर्धा भरलेला. जो व्यक्ती सारखा निगेटिव्ह विचार करतो, नकारात्मक असतो, हताश असतो, तो काय विचार करतो, अरे 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 मला तहान लागली आणि फक्त अर्धा ग्लासच पाणी, ते उरलेलं अर्धा ग्लास मिळालं असतं तर किती छान झालं असतं. असा जो व्यक्ती हताश झालेला, आणि ग्लास तेवढाच आहे, अर्धा म्हटलं तर अर्धा रिकामा अर्धा भरलेला. अर्धा भरलेला बघून जो सकारात्मक विचार करतो तो मात्र काय विचार करतो, वाह मला तहान लागलेली आहे आणि अर्धा ग्लास भरलेला ग्लास आहे, माझी तहान मी भागवू शकतो. म्हणजेच तो कृतज्ञ असतो, जे काही मिळालंय जीवनामध्ये त्या बाबतीत कृतज्ञ असतो. तर अशा प्रकारे एका प्रकारे जर आपण बघितलं, आपल्या जीवनात जे समाधान मिळतं ते आपल्या विचारांमधनच, आपण काय दृष्टिकोनातनच बघतो त्या दृष्टिकोनातनच आपल्याला आनंदी व्हायचंय का दुःखी व्हायचंय हे आपण समजू शकतो. आणि मनाचा जर म्हटलं तर 3 फंक्शन्स आहेत, म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग, म्हणजेच विचार करणे, इच्छा प्रदर्शित करणे हे मनाचं पहिलं काम. आणि त्या इच्छेला जेव्हा पूर्णता देण्यात येते, त्याच्यातनं ज्या भावना मिळतात त्या भावनांना अनुभवणे
हे दुसरं. थिंकिंग, फिलिंग आणि पुन्हा इच्छा प्रदर्शित करणे. म्हणजे एक इच्छेमध्ये समाधान नाही. एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर. मॉलमध्ये जातो, हे घेऊ, ते घेऊ, ते पण घेऊ, हे पण घेऊ. पाकिट संपले ना, पैसे संपलेत ना, क्रेडिटवर घेऊ, पण घेऊच. अशा प्रकारे मन जे असतं आपल्याला सगळीकडे फिरवत असतं. आणि म्हणूनच ज्या प्रकारचे आपले विचार आहेत त्या प्रकारचे आपले आचार, आणि आचारामधनं संस्कार, असे पुन्हा पुन्हा आपण आचरण करतो, त्याच मधनं आपलं कल्चर बिल्ट होतं, म्हणजे संस्कार घडतात. आणि अशा संस्कारामधनं आपली संपूर्ण जीवनशैली विकसित होते. आणि त्याच जीवनशैलीमधनं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वागणुकी करतो. त्या वागणुकीमधनं आपले परत नवीन विचार उत्पन्नाला येतात. असं एक विशियस सर्कल हे आपण म्हणू शकतो. उदाहरणादाखल माझं मन कुठे आहे, तर जीवनाची म्हटलं जातं ना, हा एक सुविचार आहे, रिचनेस ऑफ लाईफ डिपेंड्स ऑन व्हॉट यू थिंक. आपण ज्या प्रकारे आपले थॉट्स, त्याच प्रकारचं आपले जे आचार आणि विचार आहेत. आणि म्हणून एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर म्हटलं तर 2000 रुपयाची नोट, ज्या 2000 रुपयाच्या नोटेवर लिहिलेलं असतं की दिस बिलॉंग्स टू, जरी आपण म्हणतो की ही मी कमवली, ही माझी मालमत्ता आहे, पण जर आपण निरखून बघितलं तर त्या नोटेवर काय लिहिलेलं असतं, दिस करन्सी बिलॉंग्स टू रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. म्हणजे ती आपली नाहीये, पण ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट वी आर आस्क्ड टू यूज इट. आणि म्हणूनच डिमॉनिटायझेशन जेव्हा सारख्या गोष्टी होतात, तोच कागद, तीच 2000 रुपयाची नोट, पण त्या नोटेवर आता वडापाव सुद्धा खाता येत नाही, अशी परिस्थिती होते. म्हणजेच काय, ज्या प्रकारे आपण दृष्टिकोन ठेवतो त्या प्रकारे आपण सुखी होणं आणि दुःखी होणं त्याच्यावर अवलंबून असतं. श्रील प्रभुपादांची एक गोष्ट आहे छोटीशी. 1945 मध्ये जेव्हा प्रभुपादजी तरुण होते, तरुण वयामध्ये, आणि त्या काळी कलकत्त्यामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि तुम्हाला आठवत असेल 1945 आपण इतिहास चाळला तर त्या वर्षी काय झालं होतं, दुसरं महायुद्ध. आणि भारतावर ते मित्र पक्ष आणि शत्रू पक्ष, भारत बिकॉज इट वॉज कॉलोनाइज्ड बाय ब्रिटिशर्स, ते मित्र पक्षात होते आणि शत्रू पक्षात जॅपनीज सारखे कंट्रीज होते. आणि जपानची विमानं सारखं घडाघडा बॉम्ब स्फोट करत होते, बॉम्ब टाकत होते कलकत्त्याच्या शहरामध्ये. आणि जिकडे तिकडे सगळे लोक सळो की पळो झालेत, बंकर कुठे आहे, कसं लपता येईल, कसं पळून जाता येईल, हा विचार करून कोलाहल मचलेला आहे. आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये श्रील प्रभुपाद म्हणजे जे तरुण अभयचरण जे आहेत ते काय करत होते, आपल्या घरामध्ये तेल गरम झालंय आणि कढईमध्ये छान पैकी तळत होते. का, तर भगवंतांना भोग लावा म्हणून. तर अशा प्रकारे जेव्हा शांतपणे प्रभुपादजी तळतायत कचोऱ्या भगवंतांना भोग लावा म्हणून, बाहेर बॉम्बस्फोट होत आहेत, आवाज येत आहेत, कोणीतरी खिडकीतनं ओरडतं, अभय अभय, अरे चला, तू काय करतोयस हे वेडेपणा, सगळेजण पळतायत, आपण पण पळू, चला चला त्या बंकरमध्ये प्रवेश करू, म्हणजे आपली सुरक्षा होईल. प्रभुपादजी हसतात आणि त्यांच्याकडे बघून म्हणतात, राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के. म्हणजे ज्या व्यक्तीला ठरवलंय भगवंतांनी किंवा काल त्याच्या प्रारब्धाप्रमाणे की हा मनुष्य आता मृत्युमुखी पडणार आहे, त्याला कोणीच वाचवू शकत नाही. आणि जर भगवंतांनी ठरवलं की ह्याला आपण वाचवायचंय तर त्याला कोणीही मारू शकत नाही. म्हणजे काय, सगळं भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून आहे. तर अशा प्रकारे शुद्ध भक्त जे असतात ते फक्त कर्म करत राहणे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी, त्यांच्या मिळालेल्या फळावर ते फारसे अवलंबून नसतात. आणि म्हणूनच कुठल्याही परिस्थितीत, आता बॉम्बस्फोटाची परिस्थिती सारखी परिस्थिती, आम्ही तुम्ही ही गोष्ट सांगायला सोपी आहे की बॉम्ब पडत होते, प्रभुपादजी शांतपणे कचोऱ्या तळतायत, पण खरोखर जर आपण त्या जागी असतो तर आपण एवढे शांतपणे राहून आपलं कर्म चालू ठेवलं असतं का? कदाचित नाही. त्याला त्या प्रकारची मनाची जी गुणवत्ता आहे, योग्यता आहे, ती नक्कीच लाभते. आणि म्हणूनच विचारामधनं आपले फेथ जे निर्माण होतात आणि त्याच्यामधनं आपली संपूर्ण जीवनशैली विकसित होते. आणि जशी आपली जीवनशैली तसेच आपले पुढचे विचार घडत असतात. आणि म्हणून आपलं जे वर्तन आहे ते आपल्या श्रद्धेवर, तर अशी श्रद्धा भगवंतावर जर संपूर्णपणे आपण श्रद्धा ठेवली
की जे काही भगवंत करणार आहेत ते आपल्यासाठी चांगलंच आहे. ह्या श्रद्धेवर जर माणूस पुढे चालवू लागला तर मात्र तो खऱ्या अर्थाने सुखी, म्हणजे या दुःखालयामध्ये राहून सुद्धा सुखी राहू शकतो. अँड दॅट इज अ स्टेट ऑफ माइंड. तर पण दुर्दैवाने अशी परिस्थिती आहे की आपला जो महत्वाचा वेळ जो आहे तो काय आहे, आजकाल मीडियामध्ये स्पेंड होतो. म्हणजे मीडिया म्हणजे एकतर व्हॉट्सअप आहे किंवा न्यूज आहे, टीव्ही चॅनल्स आहेत, OTT आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपलं जे स्पेस, मेंटल स्पेस जे म्हणतात, ते त्यांनी सगळ्यांनी व्याप्त करून ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण आपला वेळ घालवतो तेव्हा आपण फक्त निगेटिव्हिटी आत घेतोय. एक लक्षात घ्या, सगळे ब्रेकिंग न्यूज, तिथे कितीही ब्रेकिंग असले तरी शेवटी फक्त गुन्हे कुठे झाल्या, कुठे खून झाले, कुठे चोऱ्या माऱ्या झाल्या, कोणी कसल्या कुटील कारस्थानं केली आणि कोण काय म्हणाले, ज्या गोष्टीला काडीचाही काय म्हणतात महत्व नाही. विचार करा, जे काही काही लोकांना मी बघितलंय सकाळी अगदी पारायण करतात, तसं गीतेचं पारायण किंवा पोथी उचलून पारायण करतात तसं वर्तमानपत्र घेतात. म्हणजे सगळी कामं बिमं उरकून, चहा कॉफी पिऊन बिऊन, चष्मा अगदी त्याची काच वगैरे पुसून अशी छान घट्ट बसायचं खुर्चीमध्ये आणि मग तो पेपर घ्यायचा हातात, वर्तमानपत्र नावाचं जे पत्र येतं. आणि ते दिव्य वर्तमानपत्र अथ ते इति, पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या पानापर्यंत, भले ती 18 पानं असतील, असा चाळायचं जसं काही भागवत पुराण वाचतायत. पण मित्रांनो, न्यूज वाचणं ही वाईट गोष्ट नाही, पण अशा न्यूजमध्ये ज्या न्यूजपेपरचा उद्या काडीचीही व्हॅल्यू, म्हणजे तेच न्यूजपेपर, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की 4 दिवसापूर्वीचं वर्तमानपत्र जर तुम्हाला कोणी वाचायला दिलं तर तुम्ही त्याच काय म्हणतात त्याला, तेवढाच रस घेऊन कोणी वाचेल का? नाही. द व्हॅल्यू ऑफ दॅट न्यूजपेपर इज रद्दी, म्हणजे 5 पैसे सुद्धा मिळणार नाहीत. फार तर फार काही पुड्या बांधायला किंवा काही पुसायला आपण ते वर्तमानपत्र नक्कीच वाचू, विचार करू. म्हणजेच काय, जितक्या त्या बातम्या आहेत त्या काडीच्याही मोल. तर अशा कवडी मोलांच्या इंद्रिय भोगामागे आपण आपला वेळ घालवतो आणि नंतर मात्र जेव्हा गीता क्लासला यायचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मात्र काय म्हटलं जातं, नो टाइम सिंड्रोम. सॉरी, मी इतका बिझी आहे, मला एवढी प्रगती करायची आहे आयुष्यामध्ये, मला वेळ नाही. तर हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि जर खरोखर आपले विचार जर बदलायचे असतील तर आपल्या भोवतीचे जग, म्हणजे जग बदलायला सांगत नाही आपण, पण आपण कोणाचा संग घेतो, आपण मोबाईलच्या संघामध्ये जास्त आहोत, वर्तमानपत्राच्या संघामध्ये आहोत, चॅनलच्या संघामध्ये आहोत, का खरोखर जे संत प्रवृत्तीचे लोक आहेत, भक्त आहेत, त्यांचा संग करून आपण प्रगत विचारशीलतेकडे पुढे जातोय? हा विचार आम्ही प्रत्येकाने करायला पाहिजे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे हा एक तक्ता आहे, नियंत्रित मन आणि अनियंत्रित मन, सायकोलॉजीचा विषय. जेव्हा मन नियंत्रित असतं तेव्हा मित्र म्हणून काम करतो, आणि तेच जेव्हा अनियंत्रित होतं, आठवतंय ना रथाची अनॉलॉजी, जर 5 घोड्यांनी ठरवलं, कान नाक डोळे सगळे कर्मेंद्रियांनी, की मला जसं पाहिजे तसं मी आनंद उपभोगायला पडणार आहे, तर मात्र आपल्याला कल्पनाच करता येईल की त्या रथाची काय गती होईल. 5 घोडे उधळलेत, 5 दिशेला चाललेत, तो सारथी जो आहे अगदी क्रूश झालाय, तो त्यांना सारथ्य करू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही, आणि रथ मात्र पूर्ण डळमळीत होऊन तो उद्ध्वस्त व्हायला काडीचाही वेळ लागणार नाही. तर असा अनियंत्रित जेव्हा असेल तेव्हा शत्रू, आणि 6 शत्रू, काम क्रोध लोभ मोह मत्सर द्वेष, असे शत्रू सारखे आपल्यावर सत्ता गाजवत आहेत. आणि फक्त इंद्रिय तृप्तीचा पाठपुरावा करणे एवढंच एक जन्मातलं एक उद्देश होऊन बसतं. आणि जेव्हा असं उद्देश होतं तेव्हा मात्र आपली जे भौतिक फळं आहेत त्याची फळं चाखायच्या ह्याच्यात आपण फक्त दुःख मात्र अनुभव करतो. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एक उदाहरण छान आहे, तुम्हाला मन शत्रू का मित्र हे समजून घ्यायचं असेल तर मला एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्यावं, आणि चॅट बॉक्समध्ये पण टाकू शकता. एक चाकू जो आहे, सुरा धारदार मोठा चाकू, तो चांगला का वाईट असं जर मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय सांगाल?
कोणी चॅट बॉक्स मध्ये चांगला ऑप्शन 1 चांगला, ऑप्शन बी वाईट. प्रश्न पुन्हा विचारतोय, सुरा किंवा चाकू ज्याला संपूर्ण धार आहे तो सुरा वाईट आहे का चांगला आहे? येस, तुम्ही जागे आहात का झोपलेला हे पण मला बघायचा हेतू होता. चांगला, ओके. कोणी म्हणतं वाईट, ओके. बाकीच्यांना काय वाटतंय? हा, कोणीतरी विचारले कोणत्या कामासाठी? डिपेंड्स युसेज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही विचार करताय आणि जागेही आहात, त्याबद्दल धन्यवाद. तर नक्कीच तुमच्यापैकी ज्यांनी ओळखलं त्यांनी बरोबर त्याचं उत्तर दिलेलं आहे. हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. सुरा चांगला का वाईट हा केव्हा ठरतं? हे केव्हा ठरतं जेव्हा त्याचा उपयोग आपल्याला समजतो. एक एक्सपर्ट सर्जन आहे आणि त्याच्या हातात तो सुरा असेल तर तो चांगला का वाईट? नक्कीच चांगला, कारण त्याच्यामुळे तो एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवणार आहे शस्त्रक्रिया करून त्याच चाकूने. पण तोच सुरा एखाद्या दरोडेखोराच्या हातात असेल तर मात्र त्याच्याहून वाईट काही नाही. म्हणजेच सुरा चांगला का वाईट हा प्रश्न नाही, मन चांगलं का वाईट, मन शत्रू का मित्र हा प्रश्नच नाहीये. हेच उत्तर या प्रश्नाचं आहे. म्हणजेच मन चांगलं का वाईट हे कधी ठरतं? ज्या प्रकारचा आपण संग ठेवतो. रामायणामध्ये आपण बघितलं, हु इज द विलन? आपण कैकेयीला विलन म्हणू शकतो, पण त्याच्या मागे जी वृत्ती होती मंथरेची द्वेषवृत्ती, मंथरेचा संग करण्याची जेव्हा इच्छा पूर्ण पाठपुरावा जेव्हा कैकेयीने केला तेव्हा मात्र तीच माता जी भगवान श्रीरामाला आपल्या पोटच्या पुत्रापेक्षा जास्त प्रेम करत होती, तीच माता मात्र त्या पुत्राची पूर्णपणे द्वेष करायला लागली. का? तर कुसंग. तीच गोष्ट महाभारतात दुर्योधन दुःशासन ह्यांनी ठरवलं की शकुनी मामांचा संग करायचा, आणि अशा कुसंगातनं कर्णासारखा व्यक्ती जो पांडवांचाच ज्येष्ठ बंधू पण कुसंग घेतल्यामुळे संपूर्णपणे अधर्माच्या मार्गाला लागला. आणि म्हणूनच मन हे स्वतः वाईट किंवा चांगलं कसं ठरतं? ज्या प्रकारे यू टेल मी युअर फ्रेंड्स अँड आय कॅन टेल यू हू यू आर, असं आपण म्हणतो ना, यू टेल मी युअर असोसिएशन. तू ज्यांच्या संगतीत आहेस त्याच्याप्रमाणे तू कसा आहेस हे मी तुला सांगू शकतो. म्हणूनच आपण खूपच काय म्हणतात त्याला, केअरफुल राहायला पाहिजे बिफोर वी चूज होम टू असोसिएट विथ. तर अशा प्रकारे, सॉरी स्लाइड अडकल्यात वाटतं. तर अशा प्रकारे मनाची महती सांगितल्यावर भगवंत मात्र एक सोल्युशन सांगतायत, अष्टांग योग. म्हणजे आपण जे म्हटलं ना, संपूर्ण पद्धती, यमनियम म्हणजे काय, की काय करावे, काय इंद्रियांचा निग्रह कसा करावा, इंद्रियांना कशा प्रकारे एंगेज करावे. तर यम आणि नियम, काय करावे काय न करावे. आणि त्याच्यानंतर वेगवेगळी आसनं, नंतर प्राणायाम, प्राणवायूला आपण संपूर्णपणे नियंत्रित करतो. आणि अशा प्रकारे प्रत्याहार, आहार नियंत्रित करून संपूर्णपणे इंद्रियांचा निगम करून आपण संपूर्णपणे ध्यान केंद्रित करतो. आणि ध्यान केंद्रित केल्यावर मात्र आपण त्याच भावनेमध्ये जेव्हा अजून प्रगती करतो तेव्हा भगवंतांना आपल्या हृदयात म्हणजे ध्यान धारणा, आणि संपूर्णपणे त्या अवस्थेत समाधिस्थ होतो. म्हणजे अशा संपूर्ण या ज्या अष्टांग योगाच्या शिड्या कंप्लीट केल्या, पायऱ्या चढल्याशिवाय आपण मिशन इम्पॉसिबल ज्याला म्हणतात, मिशन अशक्य. तर नेमकी ही सगळी चर्चा झाल्यावर, म्हणजे आपण ती चर्चा अगदी 2 मिनिटात केलीये, पण का? तर कारण आपल्याला त्याची समरी अर्जुनच देतायत. अर्जुन म्हणतायत की हे मधुसूदना, तू हे जे काय मला सांगितलंस आता, यम नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, हे सगळं खूप ऐकायला खूप सुंदर वाटलं, पण मला असं वाटतं की इट इज इम्प्रॅक्टिकल. कारण माझे जे चंचल मन आहे, चंचलम ही मना कृष्ण प्रमाती बलवत दृढ तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव दुष्करम. की जो आता हे अर्जुन सांगतोय बरं का, अर्जुन हा सर्वसाधारण व्यक्ती नव्हता. म्हणजे ज्याने 5 वर्ष जाऊन इंद्रलोकामध्ये, स्वर्गलोकामध्ये प्रशिक्षण घेतलं, वेळ प्रसंगी देवी देवतांना, इंद्रा जो देवांचा राजा होता त्याला सुद्धा पराभूत केलं प्रसन्न करण्यासाठी.
एक हाती ज्याने कौरवांचा संपूर्ण पराभव केला वेगवेगळ्या वेळेला, असा महापराक्रमी अर्जुन म्हणतो की मी सगळ्याला कंट्रोल करीन, मी सगळ्यावर विजय प्राप्त करीन, पण मनावर नियंत्रित करू शकणार नाही. एक वेळ वायूला नियंत्रित करीन. आणि हे खरं आहे, कारण त्यांच्याकडे अशी अशी आयुध होती. विराट पर्वामध्ये जेव्हा अर्जुन युद्ध करतात तेव्हा फक्त मंत्र म्हणून ते दुष्काळ निर्माण करतात आणि वेळ प्रसंगी पाऊस निर्माण करतात. अशी अशी वेगवेगळी अस्त्र होती त्यांच्याकडे. आणि म्हणून आपण त्यांना खरोखर बिलीव्ह करू शकतो. जेव्हा अर्जुन म्हणतात की वायूला एक वेळ नियंत्रित करीन, पण मनाला नियंत्रित करणं शक्य नाही. तर अशा प्रकारे हे जे चंचल मन, जे सारखं अतीव आसक्तीमुळे सारखी शंका व्यक्त करत असतो आणि जे आपले अटॅचमेंट्स आहेत त्याला जस्टिफाय सुद्धा करतो. तर असं फसवं मन जेव्हा कुसंगतीत लागतं तेव्हा असं हट्टी आणि बलवान बनतं की कुठल्याही विचारांना थांबवू शकत नाही. आणि जी काही इंद्रिय भोगाप्रती आपण चिकटून बसतोय त्या आसक्तीला तो निघू शकत नाही. म्हणजे म्हणतात ना, कधी कधी आपण बघतोय की एखाद्या झाडाला आपण कवटाळतोय आणि सोड सोड मला असं आपण किंचाळतोय, पण ती आसक्ती काय आहे? आपलीच आसक्ती आहे. तर अशा प्रकारे सोपे नाही. संपूर्णपणे अशांत झालेलं मन हे कंट्रोल करणं शक्य नाही. तर अशा प्रकारे संपूर्ण लोटांगण जेव्हा अर्जुन घालतात तेव्हा मात्र भगवंत त्यांना अजून एक क्लृप्ती किंवा सोल्युशन देतात की बाबा रे अर्जुना, जर तुला खरोखर मनाला नियंत्रण करायचं असेल तर एकच उपाय आहे, ते म्हणजे सराव. अभ्यास योगेन सराव जर केलास तर कदाचित हे शक्य आहे. श्री भगवान वाच असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. भगवंत म्हणतायत की हे महाबाहू कौंतेया, चंचल मनाला जर संयमित करायचं असेल, कठीण नक्कीच आहे, पण योग अभ्यासाने तू नक्कीच ह्या मनाला वश करू शकतो. तर मनाला नियंत्रण करण्याचं सूत्रच एक प्रकारे भगवंत इकडे सांगतायत. तर सराव करा हे कळलं, पण कशाचा सराव? आत्ताच आपण बघितलं, अर्जुनाने सांगितलं आणि भगवंत स्वतः म्हणतायत की बाबा रे, ध्यान योग हे तेरे बस की बात नाही है, हे तुझ्या क्षमतेच्या पलीकडे आहे. तर नेमका कशाचा अभ्यास करायचा हे भगवंत आता 7व्या अध्यायापासून 12व्या अध्याय, म्हणजे हा जो सेंटर सेक्शन आहे, जर 18 अध्याय बघितले तर मधले जे 7 अध्याय आहेत, अध्याय क्रमांक 7 ते 12 हे भक्ती योगाविषयी सांगतात. तर हे आता भगवंत त्याला प्रिल्यूड देतात, प्रीकर्सर म्हणतात ना, की कर्टन रेझर. ते सांगायच्या आधी ते थोडस हिंट देत आहेत की हे अर्जुना, तू भक्तीच्या ज्या 9 प्रक्रिया आहेत, श्रवण कीर्तन स्मरण वंदन पाद सेवन दास्य अभिलाषरे पूजन सखीजन आत्मनिवेदन, तर अशा 9 प्रकारच्या ज्या भक्तीच्या प्रक्रिया आहेत ज्याची आपण चर्चा अगदी विस्तृतपणे पुढे करणार आहोत, तर त्याचा सराव कर. आणि हे करताना जे काही तू कर्म करशील या उदरनिर्वाहासाठी, स्वधर्म जर तुम्हाला लक्षात येत असेल, ते तो करत असताना भगवंतांना समर्पित करण्याच्या इच्छेनेच तू कर. आणि अशी जी कृत्य आहे जी भगवंतांना समर्पित करता येत नाही त्यांच्यापासून थोडासा दूरच राहा, 2 बोटं दूर राहा. तर अशा प्रकारे एक सोल्युशन भगवंत इकडे देत आहेत की अलिप्तपणे कर्म कर. आणि तेव्हा मात्र अर्जुन सुद्धा विचार करतोय की हे सगळं ठीक आहे, भक्तियुगाविषयी मला ऐकण्याची खूप जिज्ञासा आहे, पण एक प्रश्न राहिला, तुम्ही जो ध्यानयोग सांगितला, हे योग जो सांगताय त्याच्यात एखाद्या व्यक्ती लागला का? जर त्याला वाटलं की बाबा मी करून बघतो आणि त्या मार्गाला लागला, पण अर्ध्यावरच त्याचा प्रवास संपला, मृत्यू उभा आ ठाकला, तर नेमकं त्याने जे सगळं केलंय ते व्यर्थ जाणार का? हा प्रश्न आपल्यालाही पडू शकतो की आता आपल्याला भगवंतांच्या कृपेने, भक्तांच्या कृपेने भगवद्गीता मिळालीये, आपल्याला एक ज्ञान मिळालंय, हरे कृष्ण महामंत्र मिळालाय, आपण याच्यावर वाटचाल तर सुरुवात करू, पण कदाचित आपली जीवनयात्रा मध्येच संपली, चांगली भक्ती करायच्या आधीच हे जर संपलं तर नेमकं काय होणार? तर भगवंत सांगतात की हे जे यश आणि अपयश जे आहे ते, जरी तू मार्गभ्रष्ट झाला, सांसारिक आसक्तीमुळे तू मध्ये कुठेतरी भरकटलास, तरीही भगवंत सांगतायत की तुला चांगली गती प्राप्त होणार.
फार तर फार काय, पुढच्या जन्मी तू भक्ताच्या घरी जन्माला येशील किंवा स्वर्गलोकामध्ये प्राप्त करून आनंद उपभोगशील. तर योगभ्रष्ट जरी झाला तरी नुकसान नाही. तर अशा प्रकारे एक प्रकारे भगवंत त्याला एक काय म्हणतात दिलासा देत आहेत की अल्प सरावानंतर सुद्धा तू उच्च ग्रहावर इंद्रिय तृप्तीचा आनंद लुटू शकतोस किंवा एखाद्या चांगल्या भक्ताच्या कुटुंबात जन्म घेऊ शकतोस. तर थोडासा अर्जुन शांत होतो आणि तेव्हा मात्र भगवंत त्यांना पुढे जाऊन 7व्या अध्यायापासून कशाचा सराव करावा हे मार्ग सांगणार आहेत. तर मी पुढची 5 मिनिटं घेणार आहेत. थोडंसं थांबा, आपण एक प्रिल्यूड घेणार आहोत 7व्या अध्यायात आज जाण्यापूर्वी की योगी कोण. तर जीवन आणि कर्म यांचा उद्देश. एकच मिनिटं द्या, मला वाटतं कोणीतरी बेल वाजवत आहे, कोणी नाहीये घरात. एकच मिनिट. सॉरी. तर योगी कोण, जीवन आणि कर्म यांचा उद्देश भगवंतांबरोबर जोडणारा हा तो योग. योग म्हणजे जोडणे. युग या धातूपासून येतो, आपण बघितलंय त्याची व्याख्या. तर आता हा मार्ग प्रस्थापित करायला भगवंतांनी अनेक मार्ग सांगितले. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग. आणि हेही भगवंत आवर्जून सांगतात की बाबा रे, खास करून कलियुगामध्ये भक्तियोग हा एकच सर्वश्रेष्ठ योग आहे. जरी तुला मी सगळे मार्ग सांगितले, म्हणजे इंद्रिय निग्रह, इंद्रियांचं नियमन करायला कर्मयोग, मनाचं नियमन करायला ध्यानयोग, बुद्धीचं नियमन करायला ज्ञानयोग, आणि आत्म्याच्या स्तरावर मात्र जर तुला करायचं असेल तर भक्तियोगाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणूनच जरी चारी मार्ग, ह्यातला कुठलाही मार्ग म्हणजे गैरसमज करू नका, चुकीचा नाही, पण जर आपण एका स्केलवर सोपे आणि कठीण अशी जर स्केल केली तर सोपा आणि मार्ग हा भगवंतांनी भक्तियोग सांगितलाय. म्हणून याला सर्वोत्तम योग म्हटलंय, म्हणण्यात येतं. आणि हा कोणी सांगितलंय? जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की या 4 योगामधला सर्वोत्तम योग कुठला, तर उत्तर काय असायला पाहिजे? सॉरी प्रभूजी, तुम्ही चुकीचा प्रश्न विचारताय, म्हणजे चुकीच्या व्यक्तीला विचारताय. का? तर हे योग सांगणाऱ्या व्यक्तीनेच सांगावं. जसं आपण विचारतो ना मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये कुठली व्हर्जन सगळ्यात बेस्ट आहे, तर हे अमक्या डमक्याला विचारण्यापेक्षा कोणाला विचारलं पाहिजे? सगळ्यात चांगली ऑथॉरिटी म्हणजे ज्यांनी विंडोजची निर्मिती केली आहे, बिल गेट्स. तर त्याच अनुषंगाने सर्वोत्तम योगी कोण हे कोण सांगू शकतं? भगवंत स्वतःच. आणि म्हणूनच भगवंत शेवटी 47व्या श्लोकात सांगतात, योगिनामपि सर्वेशा मद्गते अंतरात्मना श्रद्धावान भजन्ते यो मांसम मे युक्त तमो मतः. आपण सर्व योग्यामध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, माझं चिंतन करतो आणि माझ्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये रत असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी. म्हणजे दुसऱ्या शब्दामध्ये भगवंत भक्ती योग आणि भक्ती योगी याला यांनी सर्वश्रेष्ठ म्हटलेलं आहे. तर हा भक्तियोग म्हणजे काय? तर आपण बघितलं, आत्म्याचा भगवंतांशी संबंध जोडणारा हा असा भक्तियोग आत्म्याच्या स्तरावर. आणि आपले सगळ्या जीवात्मांचे भगवंताबद्दलचे प्रेम आणि सेवा आपण ह्या जीवनामध्ये राहून ज्या प्रकारे प्रस्थापित करू शकतो त्याला भक्तियोग म्हटलं जातं. तर याची आपण चर्चा पुढच्या म्हटल्याप्रमाणे 6 अध्यायामध्ये करणार आहोत. 7 ते 7, 8, 9, 10, 11, 12. दिस इज अ सेक्शन ऑफ भक्तियोगा. तर लॉग ऑफ करण्यापूर्वी काही एक जो प्रश्न नेहमी येऊ शकतो की भक्तियोग चांगला आहे असं भगवंतही सांगतायत, पण माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये मी भक्तियोगाचा सराव करण्याचे काही प्रॅक्टिकल टिप्स आहेत का? तर नक्कीच आहेत. तर त्याच्यासाठी आपण अर्जुनाचं उदाहरण घेतो, कारण बऱ्याच वेळा लोक म्हणतात की बाबा रे, तू हे गीता बिताच्या मागे लागू नको, सगळं सोडून जाशील. अर्जुनाने सोडलं होतं का? नाही. तो क्षत्रिय होता, राजा होता, एक उच्च कोटीचा गृहस्थ होता, आणि तरी त्यांना भगवंताने गीता सांगितल्यावर त्याने युद्ध केलं, सोडून गेला नाही.
आणि म्हणूनच ज्यांना नो टाइम सिंड्रोम असतो त्यांनी हा विचार नक्की स्वतःशी करावा की आपल्या 24 तासामध्ये कामाचा वेळ किती आणि नको त्या काळजीचा वेळ किती आणि त्या अनुषंगाने वाया जाणारा वेळ किती आणि खरोखर मग मला वेळ नाही का, तर या प्रश्नाचं उत्तर नाही असंच मिळेल तुम्हाला. आणि म्हणूनच जे लोक म्हणतात की भक्ती जी आहे साठीच्या नंतर रिटायर झाल्यावर बघू, हे सगळं देव धर्म कर्म हे जे भजन पूजन करायचंय ते सगळं रिटायर झालं, आता म्हणजे काय पैसे कमवणे. तर असंही नाही, कारण मृत्यू कधीही येऊ शकतो, तो काही वय बघून येत नाही कोणाचं. आणि म्हणूनच मृत्यू जर परीक्षा असेल तर हे संपूर्ण जीवन जे काही छोटं मोठं जीवन आपल्याला मिळालंय ती एक तयारी आहे. आपण वार्षिक परीक्षेला आदल्या रात्री बसत नाही अभ्यासाला, जे बसतात ते फेल होतात किंवा चुकून पास जरी झाले तर जीवनाच्या परीक्षेत फेल होतात. म्हणजेच काय, संपूर्ण वर्षभर तयारी केली तर आपण चांगल्या पद्धतीने परीक्षेला तोंड देऊ शकतो. त्याच प्रकारे जीवन जे आहे संपूर्ण तयारी आहे. म्हणून आता नाव इज द टाइम वी शुड गेट इट. कुठलं एज आहे काय आहे त्याला आपण फारसा विचार करायला दिला नाही पाहिजे. मृत्यू ही अंतिम परीक्षा आहे, म्हणून अध्यात्माला पर्याय नाहीये, म्हणजे हे ऑप्शनल विषय नाहीयेत, हे मॅन्डेटरी विषय आहेत. आणि एवढं जर करून जर आपण विचार केला, बरं हे सगळं ठीक आहे प्रभूजी, पण आत्ता काय करू, तर ह्याच्यासाठी उत्तर सोपं आहे. एखादा पेशंट जर आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यासारखं आहे तर त्याने हा जर प्रश्न विचारला आत्ता काय करावं, तर अगदी पहिलं उत्तर काय आहे, पहिलं तर तू आजारी आहेस हे मान्य कर. म्हणजेच काय, या जगामध्ये राहून मी आजारी आहे का, तुम्ही म्हणाल की नाही मी अगदी बरा आहे, कोविड सुद्धा झालेलं नाहीये, RT-PCR निगेटिव्ह आलेलं आहे, तर तसं नव्हे. ह्या जगामध्ये ज्या 4 समस्या आणि 3 दुःखे, म्हणजे कोणत्या समस्या ह्या रिलेटिव्ह नाहीयेत, प्रत्येकाला भोगाव्या लागतात. मातेच्या गर्भामध्ये 9 महिने तुरुंगात राहावं लागतं, म्हणजे जन्म, नंतर मृत्यू आणि वार्धक्य. ज्यांना कोणालाही म्हातारं व्हायचं नाही, प्रत्येकाला पांढरा केस बघितलं की कपाळावर आठी पडते आणि मग तो मृत्यू म्हणजे मृत्यूची घंटा वाजलेली असते. आणि रोगराई, अगदी सगळ्यात उच्च कोटीच्या सर्जनला सुद्धा हार्ट अटॅक येतो. मग तुम्हा आमचा क्या घ्या, सर्दी खोकला तर असतच. म्हणजेच जन्म मृत्यू जरा आणि व्याधी ह्या कोणालाही चुकलेल्या नाही. आणि याच प्रकारे पुढे जाऊन आपण बघणार आहोत की 3 प्रकारची दुःख मनुष्याला भोगावी लागतात, आधी आत्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. म्हणजे स्वतःच्या शरीर आणि मनापासून होणारी दुःख, मानसिक त्रास, इतर जीवांपासून, मग ते बॉस असू दे किंवा एखादा दास असू दे, त्यांच्याकडनं येणारं दुःख, आणि आधी दैविक, ज्या दैवी घटना घडतात, नैसर्गिक. तर अशा प्रकारे सारखं आपण कशा ना कशात तरी गुंतलेच असतो, कुठल्या ना कुठल्या दुःख. म्हणजेच काय, मी आजारी आहे मान्य करा. आणि ते जर झालं तर पहिलं काम काय करतो, डॉक्टरकडे जातो. आता कुठला डॉक्टर, म्हणजे कोणीही जर डॉक्टरचा वेश घालून इकडे तिकडे फिरत असेल गुमानात, तर त्याच्याकडे आपण जातो का, नाही, अधिकृत डॉक्टरकडे जातो. त्याचप्रमाणे कोणीही भगवी वस्त्र घातली, गळ्यात माळा घातल्या, हात वर केला आशीर्वाद द्यायला, आणि तू माझ्याकडे ये, मी तुला सगळं आता सगळ्या समस्यातनं निराकरण करणार आहे असं म्हटलं तर आपण जाणार का, नाही. अशा गुरूंकडे जायला पाहिजे जे अधिकृत परंपरेमध्ये आले आहेत आणि जे आचार्य आहेत, स्वतः आचरण करतात जे ते सांगतात. तर अशा प्रकारे कुठल्याही गुरुकडे न जाता गुरु परंपरेतल्या अधिकृत गुरुकडे जाऊन, म्हणजे डॉक्टरकडे जाऊन आपण त्यांचं ज्ञान घेतो. आणि कुठलं ज्ञान, शब्दप्रमाण जे परंपरेत आलेलं आहे. जसं आपण बघतो इकडे भगवंतानी ब्रह्माजीला पहिलं ज्ञान दिलं, तेने ब्रह्म कवये हृदय आदि कवये, आणि ब्रह्माजींनी नारदांना, नारदांनी व्यासांना, अशा करत करत 32 जनरेशन नंतर ही एक परंपरा मी सांगतोय श्रील प्रभुपादांकडे आलेली आहे. आणि त्या गुरूंकडून आपण आता भगवद्गीता शब्द प्रमाणाद्वारे आपण श्रवण करतोय. तर अशा प्रकारे हा दुसरा, योग्य डॉक्टर निवडणे. आणि जीवनामध्ये निगेटिव्ह गोष्टी, नकारात्मक गोष्टी टाळणे. म्हणजेच काय, विकर्म न करणे, दूर राहणे, मांसाहार करणे, मांसभक्षण करणे, जुगार खेळणे, बरोबर ना, नशा, कुठल्याही प्रकारची नशा न करणे, आणि त्याच प्रकारे अवैध संबंध न ठेवणे. गृहस्थ जीवन आहे तर फक्त पती पत्नीमध्ये संबंध तो चांगला संबंध, बाकी सगळ्या स्त्रियांना माते समान मानणे. तर अशा प्रकारे नकारात्मक गोष्टींना जर आपण टाळलो तर जे विश्वाचे 4 स्तंभ ज्याला म्हणतात, धर्माचे 4 स्तंभ, दया, सत्य, तप आणि शौच,
तरी हे नष्ट होणार नाही. तर हे मानवजातीचं पहिलं कर्तव्य आहे. आता वस्तुस्थिती बघाल तर संपूर्ण उलटी असू शकते, पण आपल्याला शास्त्र आपले डोळे उघडण्यासाठी आहे. तर नकारात्मक गोष्टी करणे आणि त्याचबरोबर मनाला एक हायर प्रिन्सिपल सकारात्मक गोष्टी सुद्धा करायला पाहिजे. त्या कुठल्या? ABCD, असोसिएशन, बुक्स, चॅन्टिंग आणि डाएट. म्हणजे भक्तांचा संघ, वैष्णवांचा संघ, चांगला संघ, वाईट संघ सोडून देणे, वैदिक साहित्याचा अभ्यास करणे, भगवद्गीता, श्रीमद भागवत, महाभारत, रामायण या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास करणे आणि दिवसातनं थोडा वेळ का होईना काढून नामस्मरण करणे, भगवंतांच्या पवित्र नामांचा जप करणे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि अशा प्रकारे हरे कृष्ण महामंत्राचा जप आपण अभ्यास योगेनं जे म्हटलं, भगवंतांनी म्हटलं, प्रॅक्टिस करायला पाहिजे. जसं आपण परवा चर्चा केली, कली संतरण उपनिषद म्हणजे कलियुगातनं संतरण करणारा. इति षोडशक नामनाम कली कल्मश नाशनम नातो परतर उपाय सर्व वेदेषु दृश्यते. सगळ्या वेदांमध्ये जर तुम्ही शोधून सापडलं तर ह्याच्यापेक्षा चांगला उपाय सापडणार नाही. तो काय? तर कली कल्मश नाशनम, कलियुगामध्ये कल्मश नाश करायला या 16 अक्षरी नामांचा जप करणे याशिवाय उत्तम उपाय नाही. हे पुन्हा पुन्हा आपल्याला शास्त्र सांगतात, म्हणून जप करणे. आणि शेवटचं D, डाएट म्हणजे आहार, संतुलित आहार, शाकाहारी आहार. आणि फक्त शाकाहारी नव्हे तर ते जे अन्न आहे ते भगवंतांना भोग लावून आपण त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करणे. तर हे जर आपण केलं तर कदाचित आपण ABCD जर केलं तर अशा चांगल्या प्रकारे आपण मन आणि इंद्रियावर नियंत्रण करू शकतो. तर संक्षिप्त रूपामध्ये आपण हा 6वा अध्याय इकडे संपवतोय. जरी अक्रॉनिमी इझी असलं तरी अष्टांग योग डिफिकल्ट आहे, हेच भगवंतांनी एक ह्याच्यात टेकअवे दिलेला आहे आपल्याला आणि अर्जुनाला. आणि येथून पासून मात्र आपण पुढचा अध्याय म्हणजे भक्ती योग आपण सुरुवात करणार आहोत. तर खूपच खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. मला क्षमा करावी कारण थोडस पुढे गेलो. 8-9 वाजलेले आहेत, तर वी हॅव ऑलरेडी लेट, सो प्लीज एक्सक्यूज मी. आपण इकडे थांबूया. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. उद्या मात्र आपण 7व्या अध्यायाच्या प्रारंभासाठी सगळ्यांनी एकत्र भेटू 7 वाजता. 7 वाजता 7वा अध्याय. धन्यवाद. हरे कृष्ण. ज्यांना कोणाला नेहमीप्रमाणे प्रश्न असतील, काही शंका असतील, अभिप्राय असतील तर ते थांबू व्हॉलेंटरी. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता, नाही तर अनम्यूट करून विचारू शकता. अनम्यूट. येस. जर प्रश्न असा आहे की PPT मिळेल का, तर PPT मिळेल. रेकॉर्डिंग, जर तुम्ही रेकॉर्डिंग बघितलं तर त्याच्यात PPT पॅरलली चालतं. आणि आय एम नॉट शुअर त्याचा PDF कॉपी जर तुम्हाला सेपरेटली पाहिजे असेल तर तुम्ही मला म्हणजे केतन प्रभूंना मेसेज करू शकता. आमच्या मंदिराच्या काही पॉलिसी आहेत, त्या पॉलिसीचा विचार करून आम्ही शेअर करू शकतो. पण जर तुम्हाला रेफरन्ससाठी पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही इव्हॉल्व्हवर रजिस्टर करा. तुम्हाला हे सगळे रेकॉर्डिंग लिंक्स अवेलेबल आहेत. त्या रेकॉर्डिंगमध्ये या स्लाइड्सचे सगळे कंटेंट्स तुम्हाला दिसतात आणि तुम्ही चांगल्या प्रकारे रेफर करू शकता. आय होप दॅट हेल्प्स. अजून कोणाचे काही प्रश्न? होता आणि आजचा विषय मला वाटलं खूप प्रश्न असतील. वर्णाश्रम आहे, कर्ता आहे, कर्माचे नियम आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने आणि श्रद्धेने श्रवण केलेलं आहे, म्हणून कदाचित काही प्रश्न नाही आहेत. हरे कृष्ण प्रभूजी. येस जयंत प्रभू. हा प्रभूजी, जर आपल्या माइंडला आपला फ्रेंड बनवायचा असेल तर असोसिएशन खूप इम्पॉर्टंट आहे ना? राईट. उदाहरणं बघितली ना आता, जसं रामायणामध्ये आपण दोन्ही उदाहरणं बघतो. कुसंग म्हणजे मंथरा ही दासी होती. आणि जर थोडस रामायणात आपण आधी गेलो बालपणी तर एक गोष्ट पण होती की मंथरेला
राम लक्ष्मण हे जेव्हा खेळत असताना काही थोडासा चिखल उडवला जातो, तेव्हापासून ती मंथरा राम लक्ष्मणांचा द्वेष करायची. आणि तो हळूहळू द्वेष इतका वाढला की तो या थरापर्यंत गेला की तिने कैकेयी सारख्या राणीला, म्हणजे कैकेयी भगवंत म्हणजे श्रीरामाला आपल्या पोटच्या पोरापेक्षाही, म्हणजे भरतापेक्षाही जास्त प्रेम करायची. आणि का नव्हे, कारण भगवंत स्वतः सुहृदम सर्व भूतानाम आहेत. तर श्री रामांच्या प्रेमासाठी जी कैकेयी जगायची, त्याच कैकेयीने थोडासा अविचार केला, मंथरेचा संग केला आणि संपूर्ण रामायणाला कलाटणी मिळाली. ऑफकोर्स हे एका अर्थी भगवंतांची लीला आहे, पण ह्यातनं हे एकच आपण त्यातनं शिकू शकतो, बरोबर ना? आणि त्याच प्रकारे बिभीषण जरी तो रावणाच्या संघामध्ये होता, असुरांच्या संघामध्ये होता, त्यांच्या कुलामध्ये जन्म घेऊन त्यांच्यामध्ये राहिला, पण जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण कुसंग सोडून सुसंग करावा आणि भगवंतांच्या भक्तांना श्रीरामांना शरण गेला. आणि त्याचं लाईफ हे जे आहे, जीवन जे आहे, आजतागायत बिभीषणाला त्याला म्हणजे आपण बिभीषणाचे गोडवे गातो. का? कारण त्यांनी सुसंग म्हणजे सत्संग घ्यायचा निर्णय घेतला योग्य वेळी. तर आपल्याही जीवनामध्ये बऱ्याच वेळेला आपण ते रिअलाइज करत नाही की आपल्या मे बी वी डोंट टेक देम सिरियसली. पण हा जो अध्याय आहे तो हाच आपल्याला एक वन ऑफ द मेसेज देतो की आपण निग्लेक्ट करणे हा सुद्धा एक छोटासा म्हणजे ही चांगली गोष्ट नाहीये. की आपण कोणाबरोबर मैत्री ठेवतो, कोणाबरोबर जास्त वेळ घालवतो, ह्याच्याबद्दल निग्लिजंट राहणं हे सुज्ञपणाचं लक्षण नाही. हा विचार करावा लागतो, कारण ज्या प्रकारे आपण संग करतो त्याच प्रकारे आपले विचार होतात. आणि जसे जसे आपले विचार बदलतात ते आचारामध्ये यायला वेळ लागत नाही. आणि जेव्हा आपलं आचरण सारखं आपण त्याच प्रकारचं आचरण करतो तेव्हा काय बनतात? हॅबिट्स. अँड देन हॅबिट्स टर्न इन टू कल्चर. आणि एकदा काय तुमचं कल्चर फिक्स झालं की त्याच प्रकारे तुमची लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली सुद्धा अशीच बनते. आणि म्हणूनच मित्र खूप केअरफुली चूज करावेत. ह्याचा अर्थ असा नाही की जे भौतिकवादी लोक आहेत किंवा भौतिक दृष्टीने विचार करतात, बोलतात, त्यांच्याबरोबर बोलणंच बंद करावं, त्यांच्यापासून दूर पळावं, हे शक्य नाहीये. कारण आपण गृहस्थ जीवनामध्ये जगतो, ऑफिसमध्ये जातो, तिकडे बऱ्याच प्रकारचे लोक भेटतात. संग करणे ह्याचा थोडासा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. संग करणे म्हणजे बाजूला बसणे, बाजूला बसून खाणे पिणे हे फक्त नव्हे, पण खास करून आपण जेव्हा विचारांचं आदान प्रदान करतो, एखाद्याशी आपल्या हृदयातल्या गोष्टी सांगतो की बाबा रे आज माहिती का असं झालं तसं झालं, मला असं वाटलं, जेव्हा विचारांचं आदान प्रदान करतो त्याला आपण संग म्हणतो, बरोबर ना? असोसिएशन. तर तो संघ फक्त भक्तांशी करावा. त्या प्रकारचं जे आदान प्रदान आहे वैचारिक दृष्टिकोनातनं, ते एखाद्या भौतिकवादी व्यक्तीशी करणं खूप डेंजरस असू शकतं. कारण तो असा काही तुम्हाला दृष्टिकोन देईल की जेणेकरून तुमची दिशा बदलू शकते. तर तशा प्रकारचा संघ करू नये. आणि म्हणून संघ करणे हे पण एक थोडंसं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे उद्यापासून मी ऑफिसलाच जाणार नाही किंवा गेलो तर डोळे कान नाक ते गांधीजीच्या 3 माकडांप्रमाणे नाक कान बंद करणार, डोळे बंद करणार, तोंड बंद करणार, कोणाशी बोलणार नाही, कोणी बोलवलं तर ओ देणार नाही, असं नाही. जसं आपण पुन्हा पुन्हा सांगतो, एखादा मासा जसा असतो पाण्यामध्ये पोहतोय पण ओला होत नाही. ओला होत नाही म्हणजे त्याला सर्दी झालेली नसते, अफेक्ट होत नाही. त्याचप्रमाणे आपण ह्याच जगात राहून आपण अफेक्ट होत नाही. का? जेव्हा आपण चांगल्या प्रकारे जप करतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीने सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये चांगला जप केला हरे कृष्ण महामंत्राचा, ऑफिसला निघण्यापूर्वी भगवद्गीता उघडून एखादा दिव्य तात्पर्य श्रील प्रभुपादांचं वाचलं, काही श्रवण केलं, कीर्तन केलं, तर एका प्रकारे तो चिलखत घालून घराबाहेर निघताना. आणि मग असे जेव्हा निगेटिव्ह थॉट्स येतात, कोणी जर असं काही बोललं किंवा काही डिवचलं तर ते आपल्याला अफेक्ट करत नाही. आणि म्हणूनच भक्तांचा संघ जेवढा जास्त घेऊ आपण तेवढा आपण आतून सुदृढ होऊ. आणि एकदा मन तुमचं सुदृढ झालं, बुद्धी तीक्ष्ण झाली
की मग तुम्ही अशा सगळ्या चॅलेंजेसना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता. तर येस, तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच दिलंय. असोसिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, जयंत प्रभू. सो फाइंड आउट ऑपॉर्च्युनिटीज टू हॅव गुड असोसिएशन. आणि अगदीच जर तुम्ही अशा काही ठिकाणी आहात का जिकडे भक्तच सापडणं शक्य नाही, तर असोसिएशन आपल्याला बऱ्याच गोष्टीमधनं मिळतं. जसं आपण पुस्तकं वाचतो, दिव्य ग्रंथ वाचतो, तेही सुद्धा एक प्रकारचं असोसिएशन आहे. किंवा आपण श्रवण करतो, लेक्चर्स ऐकतो युट्यूबवरनं. युट्यूबवर उघडलं तर आपण म्हणजे असोसिएशन इज नॉट जस्ट विथ द पीपल. आज कलियुगामध्ये अशी अवस्था आली आहे की असोसिएशन विथ पीपल अँड असोसिएशन विथ थिंग्स अँड असोसिएशन विथ इन्फॉर्मेशन. तर ग्रॉस आणि सटल या सगळ्या लेवल्सवर असोसिएशन आहे. तर असं समजू नये की असोसिएशन किंवा संघ म्हणजे फक्त फिजिकली आपण कोणाच्या संघामध्ये आहोत किंवा नाही आहोत. इव्हन तुम्ही जेव्हा मोबाईल उघडता तेव्हा तुम्ही संघ घेताय. कारण कशा प्रकारची इन्फॉर्मेशन, वेदर इट इज अ गार्बेज or it is a transcendental knowledge, is something which is determined by the quality of things. So कुठल्याही प्रकारचा संघ, मग तो इन्फॉर्मेशन बेसवर असू दे, मानसिक स्तरावर असू दे किंवा शारीरिक स्तरावर, आपण खूप केअरफुल राहायला पाहिजे. क्लिक करण्यापूर्वी 4 वेळा विचार करा, खरोखर मी या गोष्टींबरोबर संघ करणं चांगलं आहे का? आणि तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल अंतरात्म्याकडनं, परमात्म्याकडनं. ते उत्तर आपण निवडायचं की नाही तो आपला डिझायर, आपली इच्छा आहे. तर ती इच्छा सुदृढ करायचं असेल तर आपल्याला चांगला संघ पाहिजे. येस प्रभूजी, जयंत प्रभू, आय होप आय हॅव आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस प्रभूजी, थँक्यू. थँक्यू. हरे कृष्ण. अजून काही प्रश्न आहेत का कोणी? तुम्ही व्हिडिओ ऑन करून पण कधी सांगू शकता, म्हणजे याची देही थोडं दर्शन पण मिळेल. कारण मी एकटाच आपला व्हिडिओ ऑन करून बोलतोय. सो इट विल बी नाईस इफ यू हॅव सम क्वेश्चन यू कॅन आस्क इन पर्सन इफ पॉसिबल. काही जरुरी नाहीये. योगेश प्रभू, काही प्रश्न तुमचे? आज ते दुसरे योगेश दिसत नाहीयेत. योगेश रासने प्रभू नाही येतात. हा, योगेश सातपुते प्रभू आहेत किंवा माताजी आहेत. येस, सुमित्र सहदेव प्रभू, हरे कृष्ण. धन्यवाद. छान. तर मला असं वाटतं की आपण म्हणजे मी अपेक्षा करतोय की आपण चांगल्या प्रकारे श्रवण करताय, तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपसूक मिळतायत अशी मी प्रार्थना. तर पुढे काही प्रश्न नसतील तर इकडेच आपण आजचा संपूया भाग. आणि उद्या मात्र 7व्या अध्यायापासून आपण सुरुवात करूया. एक खूपच सुंदर थीम मध्ये आपण प्रवेश करतोय आता. भगवंत आपल्याला भक्तियोगाच्या गूढ रहस्यांचा उलगडा आपल्याला करून देणार आहे येथून पुढे. तर नक्कीच आपण सगळ्यांनी अगदी आय होप एव्हरीबडी इज इक्वली एक्साइटेड अबाउट इट. सो थँक्यू सो मच. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रणाम प्रभु.